नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या आहेत। न्यूज टॉप 9 मध्ये सुरुवातीला मॉक ड्रिलची तयारी सध्या कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या काही बातम्या। उद्या देशभरामध्ये 300 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। भारत आणि पाकिस्तानामधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी आहे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर विविध शहरांमध्ये मॉक ड्रिल अलर्टसाठी सायरन बजावण्याच्या देखील सूचना आहेत। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। समुद्रकिनारी 4 तर शहरामध्ये 6 पथकं मॉक ड्रिल सादर करणार आणि सर्वच शहरांमध्ये मॉक ड्रिलची तयारी सध्या पूर्ण झालेली आहे। महाराष्ट्रातल्या काही शहरं सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहेत। वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये शहरांचा समावेश करण्यात आला आहे। मॉक ड्रिल संदर्भामध्ये गृह मंत्रालयाच्या राज्याच्या सचिवांसोबत 3 तास बैठक। मॉक ड्रिलचा देशभरातील तयारीचा आढावा घेतलाय। संभाव्य अडचणींची पडताळणीबाबत चर्चा। बैठकीनंतर सचिवांची माहिती। भारतामधील उद्याच्या मॉक ड्रिलमुळे जागतिक दक्षता वाढलेली आहे। अमेरिका, युरोप आणि आशियाई देशांचं मॉक ड्रिलकडे लक्ष। महाराष्ट्रामध्ये मॉक ड्रिलचे प्लॅन तयार, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर उद्या मुंबईमध्ये दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल असेल। CSMT स्थानकावर RPF टीमकडून उपकरणांसह मॉक ड्रिलचा सराव। पंजाबमध्ये उद्या दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल होणार आहे आणि सायरन वाजवून सूचना दिल्या जाणार आहेत आणि त्यानंतर मॉक ड्रिलला सुरुवात होईल। रात्री 10:30 ते 11 पर्यंत ब्लॅकआउट केलं जाणार आहे। संवेदनशील भागामध्ये एअर स्ट्राईकच्या सूचना दिल्या जातील। भाजप आणि संघ परिवार उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होणार आहे। RSS आणि भाजपचे नेते, आमदार, खासदार आपापल्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी होतील। नेत्यांना मॉक ड्रिलमध्ये सहभागी होण्याच्या सूचना आहेत। सरकार लोकांना मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवतंय। भारताची जनता मानसिकदृष्ट्या मजबूत आहे। उद्या होणाऱ्या मॉक ड्रिलवर संजय राऊतांचं वक्तव्य। भारताची जनता ही मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जनतेला मानसिकदृष्ट्या अडकवून ठेवले।